Welcome to all dear members, friends. Welcome to our guest, Guru of Art of Living. Welcome all guests for a virtual celebration of Guru Purnima. Over to Rohini Lokal. रोहिणीवर दाखव पूजा करू आपण. दिसत नाहीये. एक मिनिट. रोहिणी अनम्यूट माझं आधी काय ऐकायला आलं नाही का? नाही ऐकायला. नमस्कार. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट अच्छा तुम म्यूट केलंय का? इंटरनॅशनल अनम्यूट केलंय. ठेवायचं का? म्यूट ठेवायचंय. जरा मी हे दाखवतो ना. बाकीच्यांना म्यूट करा ना. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे डोंबिवलीचे जे गुरु आहेत, डोंबिवलीचे टीचर आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे, त्यांचा सन्मान करून ही गुरुपौर्णिमा आपण सेलिब्रेट करत आहोत. इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे संस्थापक आहेत जगद्गुरु श्री श्री रविशंकर यांना प्रथम, आमचे गुरु यांना प्रथम वंदन करून मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ईशस्तवन. शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन्न लग्नं गुरोरग्निपदे ततः किं कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवा सर्वमेतद्विजातं मनश्चेन लग्नं गुरोरग्निपत्नी ततः किं बुला लो शाम को. षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चेन लग्नं गुरोरग्निपद्मे ततः किं क्षमामण्डले भूपभोगादिकर्म
भूपालवृन्दे सदा सेवितं यस्य पादारविन्दम् मनश्चेन लग्नं गुरोरग्निपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं विदेशेषु मान्यं स्वदेशेषु धन्यं सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यम् मनश्चेन लक्ष्यं गुरोरग्निपद्मे ततः किं 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 ततः किम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. Welcome dear all members, and welcome our special guest Guru of Art of Living to this virtual celebration of Guru Purnima. It's my honor to welcome you all on this spiritual festival. First, I have to thank to all members for selected me for presidentship and given me opportunity to do many good things. In this pandemic situation, all things are challenging but not impossible. Let us try to be innovative and think of out of the box ideas to continue our work without compromising the safety and security of members. We will lead the change with smile on the face and hope in the heart. In this lockdown period, our Vice President, my Guru of Art of Living course, Rohini Lokre, suggested me for online course. After doing this 3 days course and daily practice of Sudarshan Kriya, I get great energy to fight with all negativity of surroundings and mind filled with peace, joy and strength. You all gurus doing great job for society. In this pandemic times, you all doing great efforts for COVID warriors, free courses for police and doctors. Police and doctors get big immunity from these courses. So this is our honor to our Innerville Club of Dombivli East decided to felicitate you all COVID warriors. Now I request to our Vice President Rohini Lokre to express her thoughts. नमस्कार, जय गुरुदेव. Thank you, Ashwini. Ashwini is our एकदम dynamic president. Big hands to Ashwini. Our first project. गुरुपौर्णिमा आपण शाळेपासून म्हणजे जसं आता गुरु म्हटलं आयुष्यामध्ये तर जन्माला आल्यानंतर गुरु कोण तर आपले आई वडील. शाळेत जायला सुरुवात करतो, शाळेचे शिक्षक आपले गुरु. त्यानंतर आपण विविध प्रकारचं शिक्षण घेत असतो, म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला वेगवेगळे गुरु हे आयुष्यामध्ये भेटत असतात वेगवेगळ्या कारणांसाठी. पण सद्गुरु मात्र एकच असतं. म्हटलं जातं असं की एक वेळ आई वडील नसतील तरी त्यांना अनाथ म्हटलं जात नाही, पण ज्यांना गुरु नाही, ज्यांच्याकडे गुरु नाही ते मात्र अनाथ आहेत असं म्हटलं जातं. गुरु म्हणजे नेमकं काय तर गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे नष्ट करणारा. तर गुरु म्हणजे अंधकार नष्ट करणारा हा गुरु. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जो काही आपल्याला अंधकार वाटतो तो अंधकार नष्ट करणारा म्हणजे गुरु. तर गुरु बद्दल एक 5 गुरुचे गुण आहेत. गुरूंच्या सान्निध्यात, त्यांच्या सान्निध्यात जर आपण राहिलो तर आपल्या सर्व समस्या दूर होतात.
तर 5 लक्षणं गुरूंची आहेत की त्यांच्या सान्निध्यात आपल्या सगळ्या समस्या क्षय होतो, आपल्या ज्ञानाची रक्षा होते. त्याच्यानंतर विदाउट एनी रिझन आपण हॅपी असतो, विदाउट रिझन हॅपी असतो. त्यानंतर अबंडन्सनेस, समृद्धीचा आपल्याला त्यांच्या गुरूंच्या सान्निध्यामध्ये अनुभव येतो आणि आपल्या सप्त गुणांचा विकास गुरूंच्या सान्निध्यामध्ये होतो. तर अशी व्यक्ती आपल्याला जर लाभली आपल्या आयुष्यामध्ये, ती आपली गुरु असते, की ह्या 5ही गुणांचा आपला विकास आपल्या ज्यांच्या सान्निध्यात होतो ते आपले गुरु. आणि माझ्याही आयुष्यामध्ये अनेक गुरु आहेत, पण सद्गुरू मात्र माझे श्री रविशंकर. 2009 मध्ये मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जॉईन झाले आणि 2006 पासून आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे, पण 2009 पासून ऍक्टिव्हली कार्यरत आहे आणि 2019 मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग ची टीचर झाली. ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये टीचर झाल्यानंतर माझं ऑफिस आणि हे कार्य सुरू होतं, परंतु ज्या वेळेला ही लॉकडाऊन सिच्युएशन आली आणि गुरुजींनी आम्हाला ज्या वेळेला सांगितलं की ह्या संपूर्ण भारत देशामध्ये आणि जगामध्ये, इव्हन आता आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था ही 156 देशामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था ही पसरलेली आहे, त्याचे फॉलोअर्स आहेत. आज आर्ट ऑफ लिव्हिंगचे भारतामध्ये 6000 पेक्षा जास्त टीचर्स आहेत आणि बाहेर परदेशामध्ये पण टीचर आहेत सगळे. तर गुरुजींनी सांगितलं या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तुम्ही हे जे कोविड वॉरियर्स आहेत त्यांच्यासाठी फ्री कोर्स घ्या, म्हणजे त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार त्यांना तुम्ही कोर्स द्या आणि त्यांना त्यांच्या जो मानसिक ताणतणाव आहे त्याच्यापासून दूर करा. आणि तीच पकडून आम्ही नस पकडून ह्या गुरुजींच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या सूचनेनुसार डोंबिवली मधले काय संपूर्ण भारतातले, संपूर्ण जगातले आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर कामाला लागलेले आहेत. 2 महिन्यापासून दिवस रात्र सगळे हे ह्या संपूर्ण जगामध्ये शांतता पसरवण्याचं आणि सगळ्यांना मानसिक स्वास्थ्य देण्याचं कार्य करत आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी अश्विनीला म्हटलं की आपण या वर्षी डोंबिवली मधल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे सर्व टीचर्स आहेत यांना फेलिसिटेट करूया, आणि तिने ही माझी कल्पना तात्काळ उचलून धरली आणि आज आपण या ठिकाणी तो उत्सव सेलिब्रेट करीत आहोत. तर आपण मला असं वाटतं की आपण डिरेक्टली कार्यक्रमाला, त्या फेलिसिटेशनच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, कारण 5:28 झालेले आहेत. डोंबिवलीमध्ये टोटल आतापर्यंत भरपूर टीचर आहेत, परंतु आज काही बदलून गेले, काही स्थलांतरित झाले, काही ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे परदेशामध्ये पण काही गेलेले आहेत. आज जे अवेलेबल आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तर मी डोंबिवलीच्या प्रथम पहिल्या टीचर ज्या आहेत, अतिशय सिनियर टीचर ज्या डोंबिवलीच्या पहिल्या टीचर झाल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या, त्या आहेत सुलभा खांजोडे. त्यांचं नाव दीप्ती खांजोडे आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या CRM वर. तर त्या कॅनरा बँकेमध्ये होत्या. कॅनरा बँकेत असताना 1997 मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचा पहिला कोर्स केला आणि नंतर 2001 पासून त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर आहेत आणि त्या अविरतपणे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर म्हणून कार्य करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक त्यांच्या हाताखाली तयार केलेले आहेत, अनेक व्हॉलेंटियर्स त्यांनी तयार केले. ऍक्च्युअली गुरु म्हणजे काय, गुरु ही परंपरा आहे. आपल्या गुरुकडनं आपण जे ज्ञान घेतो ते आपण दुसऱ्याला देतो, दुसरा तिसऱ्याला देतो. हे जे ज्ञान आहे, आम्ही सुद्धा काय आहोत, तर आम्ही इन्स्ट्रुमेंट ऑफ गुरुजी आहोत, गुरुदेव श्री रविशंकर. तसे हे इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी तयार होत आहेत आणि सुलभाजींनी आतापर्यंत भरपूर टीचर या ठिकाणी तयार केलेले आहेत. शुभांगी मॅडम आहे, उषा मॅडम, उमा मॅडम, अश्विनी कोथनीस, अंजली, आरती, नितीन यासारखे टीचर डोंबिवली मधले त्यांच्या हाताखाली घडलेले आहेत. अशा सुलभा खांजोडे, दीप्ती खांजोडे यांना आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्त मनपूर्वक वंदन करते आणि त्यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आम्ही व्हर्च्युअली सन्मान करीत आहोत. सुलभाजींना स्पॉटलाइट करा.
तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आता सुलभाजींसाठी. दीप्ती अंगोडे, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली तर्फे आता व्हर्च्युअली आपण काही पुष्पगुच्छ वगैरे देऊ शकत नाही, म्हणून आम्ही हे डिजिटल सर्टिफिकेट या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्या या ठिकाणी सगळ्यांना देतो. हा पुष्पगुच्छ पण आहे आमच्या. घेतलं सुषमाजींच्या नंतर त्या नाहीयेत आता. आता पुढचे आहेत ललिता शानबाग. ललिता शानबाग, सगळ्या आर्ट ऑफ लिव्हिंग टीचरना सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या सर्व शिक्षकांचा गौरव करायचा आहे. ललिता शानबाग. हा येस, खाली खाली खाली. ललिता शानबाग या कॅनरा बँकेमध्ये सिनियर मॅनेजर आहेत आणि राहू द्या ना त्यांना स्क्रीनवर. हो एक मिनिट. काय होतं, येत नाही का? प्लीज जरा सगळं. पूनम काय प्रॉब्लेम आहे? नाही काही नाही. ओके डन. ललिता शानबाग त्यांना स्क्रीनवर देते ना. हो ललिता शानबागच आहेत ना. हा पण आता स्क्रीनवर हे गुरुपौर्णिमा 19 ते दिसतंय. फर्स्ट स्लाइड आहे पूनम, फर्स्ट स्लाइड आहे. हा थर्ड स्लाइड हवी. थर्ड स्लाइड जरा रिफ्रेश करते, एक मिनिट. ओके. ओके, हँग झालं होतं थोडं. ललिता शानबाग ह्या सिनियर मॅनेजर आहेत कॅनरा बँकेमध्ये आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 1998 पासून म्हणजे 22 वर्ष झाले ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर म्हणून डोंबिवलीमध्ये कार्य करीत आहेत आणि मोर दॅन 5,000 लोकांना, 5,000 पेक्षाही जास्त लोकांना त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग हे जे ज्ञान आहे, हे गुरुजींचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि 10 ते 12 टीचर स्वतःच्या हाताखाली त्यांनी तयार केलेले आहेत. ठाणे, मुंबई येथे देखील त्या कोर्सेस घेण्यासाठी जातात. 10 वर्ष त्यांनी कमलशिले येथे सुद्धा काम केलेलं आहे. अशा अत्यंत रुरल कोर्सेस सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. 25च्या वरती रुरल कोर्सेस त्यांनी घेतलेले आहेत आणि फॉलोअप त्यांचे ऑनलाईन चालू असतात. आता ऑनलाईन या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा त्यांनी आता या 2 महिन्यात 15 कोर्सेस घेतलेले आहेत. अशा ललिता शानबाग यांना माझं मनपूर्वक वंदन, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या गुरु. आणि टाळ्या वाजवा. मी म्हणते सगळ्यांनी अनम्यूट करायला हरकत नाहीये आणि टाळ्या वाजवा. एक करेक्शन आहे. हा 2009 साली मी टीचर झाले. अच्छा, इथे ओके ओके. 2009. येस ओके. हा, तुमचं मनपूर्वक अभिनंदन ललिता मॅडम. आता पुढच्या सत्कार मूर्ती आहेत शुभांगी कदम.
शुभांगी कदम ह्या डोंबिवलीच्या अतिशय सिनियर टीचर आहेत आणि आत्ताच आपण म्हणजे बघितलं की त्या सुलभा मॅडमच्या शिष्या आहेत. त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपीनेसच्या त्या टीचर आहेत. त्याचप्रमाणे इटर्निटी ह्याच्या देखील त्या टीचर आहेत. गुरुपूजा पंडितही आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 150च्या वरती इटर्निटी कोर्सेस घेतलेले आहेत. 125 पेक्षा जास्त हॅपीनेसचे कोर्सेस घेतलेले आहेत. 200 पेक्षा अधिक गुरुपूजा त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांचा वीकली फॉलोअप गणेश मंदिर मध्ये चालतो. अशा ह्या शुभांगी कदम या पण डोंबिवलीच्या असून त्यांचा मुलगा देखील आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर आहे. त्याचाही आपण पुढे सन्मान करणार आहोत. तर शुभांगी कदम यांना इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे मानाचा मुजरा. आता पुढच्या आपल्या टीचर आहेत फिलोमिना. फिलोमिना ह्या ज्या टीचर आहेत ह्या पण अतिशय सिनियर टीचर आहेत. माझ्या मते गेले 22 वर्ष त्या डोंबिवलीमध्ये टीचिंगचं कार्य करीत आहेत. अतिशय साधा सिंपल म्हणजे बिहेवियर पण सिंपल, एकदम सिंपल. फक्त गुरु आणि गुरूंचं कार्य याच्या पलीकडे त्यांना काही माहिती नाही विश्व. त्यांना मी त्यांचं पूर्ण माहिती मागितली तर त्यांना ती पण म्हणजे फक्त गुरुचरणी सेवा रुजू करणे याच्या पलीकडे त्यांचं दुसरं विश्व नाही. अशा फिलोमिना यांना देखील डोंबिवली आपल्या इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे मानाचा मुजरा. फिलोमिना टीचर आहे ना अभी? है ना? ओके. नेक्स्ट आहेत अरुणा फाटक. यांची लिस्ट खूप मोठी आहे. अरुणा फाटक यांची. त्या स्वतः संगीत विशारद आहेत. क्लासिकल म्युझिक इन व्होकल. त्याच्यानंतर त्या आर्ट टीचर म्हणून आहेत घाटकोपरला. 33 वर्ष झाले आर्ट टीचर म्हणून त्या कार्य करत आहेत. त्यानंतर त्या टेक्सटाईल डिझायनर सुद्धा आहेत. कॉलेज SIJJ कॉलेज ऑफ आर्ट स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी टेक्सटाईल डिझायनरची देखील पदवी घेतली आणि इतरही बाहेरच्या भरपूर ऍक्टिव्हिटीज मध्ये ते अतिशय ऍक्टिव्ह असतात. अशा ह्या बृहन्मुंबई कलाध्यापक संघ यांच्यातर्फे त्यांना मोस्ट ऍक्टिव्ह आर्ट टीचर म्हणून पुरस्कार देखील मिळालेले आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर आहेत. त्यानंतर आर्ट एक्सेलच्या देखील लहान मुलांचे पण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे कोर्सेस होतात त्याच्याही त्या टीचर आहेत. अशा ह्या अरुणा फाटकजींना इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे या गुरुपौर्णिमेच्या निमित्त मानाचे वंदन. नेक्स्ट आहेत संगीता नरवणकर. नेक्स्ट गुरु संगीता नरवणकर. संगीता नरवणकरांनी फोटो पाठवला नाही त्यामुळे त्यांचा फोटो आपल्याला देता आला नाहीये. त्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत आणि स्वतः वास्तुविशारद पण आहेत. वास्तुविशारद टीचर पण आहेत आणि आर्ट एक्सेलच्या टीनएजर, यूथ आणि एल्डर यांचे सगळ्यांचे कोर्सेस या संगीता नरवणकर घेतात. संगीता नरवणकर इथे आपल्या इथे म्हणजे या व्हर्च्युअल मीटिंग साठी आहेत. सगळेच टीचर आहेत पण आपण संगीता नरवणकर इथे दाखवूया. ओके, त्यांच्यावर कॅमेरा घ्या. संगीता नरवणकर 1 मिनिट. ते नाही दाखवता येते. 1 मिनिट जरा वेळ लागेल.
येस संगीता या आहे या JGD लिहिलंय बघा त्यांनी. JGD आहे का? JGD हा येस JGD. JGD ओके. मी स्पॉटलाइट करते त्यांना. थांब एक मिनिट. येस स्पॉटलाइट केलंय पण हे मागचं केल्याशिवाय नाही दिसणार. स्पॉटलाइट व्हिडिओ ओके ठीक आहे. दिसतात त्या लॅपटॉप दिसतायत ना सगळ्यांना दिसतंय ना संगीत. हो हो दिसताय. हो हो. इनर व्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे संगीता नरवणकर यांना मानाचे बंधन. येस ओव्हर टू मानसी. ही संगीता 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 आहे ओके. ओव्हर टू संगीता. एक मिनिट हा. कोण नरवणकर का? हा नाही नाही नो नो संगीता नरवणकर नाही संगीता गोडसे. संगीता गोड. पकडायला नेक्स्ट गुरु आहेत प्रभाकर पाठक. एक मिनिट संगीता मॅम. हो हो. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व टीचर समजून घेतील. वी आर फेसिंग सो मच प्रॉब्लेम व्हाईल टेकिंग कोर्सेस. एक्सक्यूज मी जरा गॅलरी शो हे दाखवा ना. आम्हाला काही दिसत नाहीये. आता संगीता दिसते. हॅलो. हा मला कोणी दिसत नाहीये प्लीज. ओके कंटिन्यू. प्रभाकर पाठक. प्रभाकर पाठकांचा जरा हे दाखवा. हा त्यांनी पण फोटो पाठवलेला नाहीये त्यामुळे Prabhakar Pathak is a company secretary by profession and has worked in SBI, the Taj Group and Accenture. He has joined Sri Sri Ravi Shankar's Yoga Happiness course, Know Your Child Wellness program. He has joined this organization in January 1998 and has conducted more than 50 programs since 2008. He has been active and he has taken various courses on as yoga, happiness course, know your child, wellness program, etc. So we salute you, sir, for your job, for your sincerity in training and removing stress from the minds of people. Thank you so much. Next is Uma Aute Pujari. त्यांचं स्क्रीन येईल का? उमा आवटे पुजारी. उमा आवटे पुजारी दिसते का स्क्रीनवर? नाही हो दिसतंय दिसतंय. दिसतायत. उमा आवटे पुजारी मला नाही दिसत आहेत. दिसले आता नाही. आता मी हे नाही ना मॅडम प्लीज तुमचं जरा म्यूट करून ठेवा. म्यूटच आहे. येस संगीता. Uma Aute Pujari. She is an MA BA author and a comparer. She is retired. She is a retired principal, and she knows how to handle kids, human beings, etc. in a better way. She is thus an experienced teacher, not only in academics but also in art of living. She joined Art of Living and around 18 years ago, and she has been conducting various programs for about 8 years
very actively and has conducted more than 50 various courses for many people who are stressed. Thank you so much, Uma madam. Thank you so much. Next we come to Ravindra Balakrishna Kadam. He is a state level tabla player and has been working in the private sector since 2009. He is a rank holder of Mumbai University in the course of MBA and has passed the exam of art living teacher also in 2008. He is an avid traveler and has visited more than 10 countries for work and for art of living activities. He has conducted art of living courses in prisons, colleges, classes, halls and homes. More than 10,000 people have learnt under him in his various courses till now. Thank you, sir, for your sincere, work in this field. Thank you so much. Tribute. Over to Ashwini, please. एक राहिले आहेत, उषा नारकर राहिले. हाँ, उषा नारकर. उषा नारकर मैडम. एक मिनिट. हाँ. नारकर मैडम. Yes, Usha Narkar madam. Usha Narkar madam, for her age is just a number. She is 62 years young and very active. She has worked with a pharmaceutical company for 40 long years and has retired from Elder Pharmaceuticals Limited as a corporate head technical liaison officer. She joined Art of Living in 2009 and since then has been managing her job and now from home. She has been training many people under her, and thank you so much, madam, for your activity in this field also. Thank you so much. Over to Ashwini. मी करते तुला, मी जरा मीटिंग मध्ये आमचं गुरुपौर्णिमा अंजू प्लीज म्यूट. हाय वा काय इकडे अंजू प्लीज म्यूट कर स्वतःला. बाकीचे सर्व मेंबरने स्वतःला म्यूट करा. नेक्स्ट शर्वरी केतकर देणार इंट्रोडक्शन. शर्वरी. नमस्कार. तुषार प्रकाश खैराटकर आपल्या पुढचे सत्कार मूर्ती आहेत. तुषार प्रकाश खैराटकर. रेखा मॅम घेत आहेत ना? संगीता मॅम कोण घेते का? रेखा. आवाज नाही येत आहे. रेखा सॉरी रेखा आहे ऑनलाइन. रेखा मॅम घेत आहेत का? आहे. अच्छा, आता कोणाची? रेखा सुरुवात नाही, कोणाची देऊ आता? फर्स्ट पासून तुमच्या. नंदा वैद्य आहेत का? हो नंदा वैद्य. एक मिनिट. रेखा मॅम एक मिनिट. हा. हा रेखा मॅम बोला. हा, नंदा वैद्य. हो, स्क्रीनवर दिसतंय का? हो दिसतंय. एक मिनिट. दिसतंय. हा, नंदा वैद्य. By profession, she is textile lab technician in Ghatkopar and became yoga teacher in 2010 December. She is taking combined course with Usha, Sulabha and Shubhangi. नंदा वैद्य, आमच्या या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात आपलं स्वागत आहे. जय गुरुदेव. जय. आपण सत्कार करूया.
रेखा घे पुढचं. कोण आहे? हा? वीरेंद्र भार्गव. भार्गव sir. हा. वीरेंद्र भार्गव sir. एक मिनिट. Virendra Bhargav. Bhargav sir, MBA in marketing, currently working in one of leading IT companies as business analyst. Art of Living teachers specialize in conducting courses for youth and also conducted courses in jail for criminals and witnesses immense transformation after doing the course. So welcome, sir. आपण पुढचे व्यंकट. हा, आता आपले पुढचे गेस्ट आहे व्यंकट वेदुला, working as a deputy consultant with Hexaware Technologies and Art of Living teacher since last 10 years. His hobbies are yoga, fitness, cricket, financial planning, and one very interesting hobby that bringing smile on others' face. Very interesting. Welcome. Next. रोहित. Next आपले गुरु आहेत रोहित बागायतकर, Art of Living teacher since 2015 and taught more than 200 people. By profession, life skill trainer and coach in Nice Bird, I think that is National Institute of Entrepreneurship and Small Business Development, yes? Then one minute. Then he is a Nice Bird certified master trainer and certified master practitioner of NLP. NLP, I think National Language Processing, and having experience in training and counseling industry of 8 years. And he has transformed lives of more than 10,000 people. So very interesting. Welcome. Welcome. Next is Anita Shinde. Shinde. She's a graphic designer and QCI, that is quality control, I think, certified yoga teacher, and runs professional yoga classes, learning classical singing also, and AOL faculty. I think AOL means India American Art of Living. American Online Art of Living. No. Faculty since 1914. Then Guru Puja Pandit since 2013. And taken 60 happiness program, taking regular follow and satsang from 2011. Very nice. Welcome.
Next, Sharvari Ketkar. Over to Sharvari Ketkar. आपले पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री तुषार प्रकाश खैराटकर. ऐकू येतंय का? हो हो. शर्वरी मॅम थोडा आवाज मोठा हवा. हा. तुषार प्रकाश खैराटकर. Education B Electronics and MBA Marketing. Currently working as National Head Institutional Business for Ujjivan Small Finance Bank. Previously worked for Kotak Mahindra Bank as Vice President. Total working experience of 20 years. Associated with Art of Living for last 12 years. And now Art of Teacher Living for last 2 years. So welcome, Shri Tushar Prakash Kheratkar. आपल्या पुढच्या सत्कार मूर्ती आहेत अंजली अकोले. In Art of Living Seva since 2003. Become Art of Living teacher in January 2019. Conducted 8 happiness program and organized holistic cooking course in January 2020. Very interesting. Welcome, Anjali Akole. आपल्या पुढच्या सत्कार मूर्ती आहे शीतल हिंगे. शीतल सुनील हिंगे. Became happiness teacher on 15 January 2019. Total 81 participants. Also a Sri Sri Sanskar Kendra teacher. Welcome. आपले पुढचे सत्कार मूर्ती आहेत मिस्टर विनय भार्गव. Welcome, Mr. Vinay Bhargav. He has done MBA from Sri Sri University. MBA Digital Marketer, Sports Enthusiast, Meditator. Done first Art of Living course in 2002 when he was in school and became Art of Living teacher in January 2019. Welcome, Mr. Vinay Bhargav. Our next guest is Shweta Jaju. Welcome, Shweta Jaju. Acupuncturist, craniosacral therapist, yoga trainer, Art of Living faculty, and having 10 plus years experience in this field. Welcome, Shweta Jaju. विदर्भी क्लब ऑफ डोंबिवली तर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. ओव्हर टू अश्विनी. ओव्हर टू शर्वरी जोशी. नमस्कार. एक मिनिट आहे शर्वरी मॅम. शर्वरी मॅम मला तुम्ही हॅलो काय नावाने हे आहे? नितीन सप्रा. नेक्स्ट आपले नाही नाही तुमच्या मोबाईलचं हे काय? शुभम. शुभम दिसते मला नाही. जरा सांगता का त्यांच्या युजर 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 बघ. शर्वरीच आहे. शर्वरी आहे. ओके स्टार्ट. नमस्कार. आपले पुढचे सत्कार मूर्ती आहे नितीन सप्रा. त्यांचा इंट्रो माझ्यापर्यंत आलेला नाही अश्विनी आणि सॉरी, पण त्यांचं अभिनंदन. त्याच्या पुढचे सत्कार मूर्ती आहे एक सेकंड. वास्तू विशारद पण आहे, वास्तू तज्ञ आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत. मनपाडा रोडला आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे प्रॉडक्ट असतात ते सेल पण करतात त्या ठिकाणी. त्यांचं शॉप पण आहे आर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियलचं. आणि आय थिंक 10 ते 15 वर्षापासून ते टीचर आहे. ओके ओके. धन्यवाद. धन्यवाद रोहिणी. आपले पुढचे सत्कार मूर्ती आहे नंदन थिटे. Associated with Art of Living from last 10 years. Organizing AOL programs. Become an AOL teacher in 2019. अभिनंदन.
त्याच्या पुढचे सत्कार मूर्ती आहेत आपल्या रोहिणी लोकरे मॅडम, सिव्हिल इंजिनियर in KDMC, associated with Art of Living from 2006, organizing AOL courses from 2009, become Art of Living teacher in 2019, organized and conducted total 28 courses till today. Very good, Rohini madam. During lockdown, continues 10 free courses for police morning and evening batches. Also organized and conducted the course for 40 IMA doctors of Dombivli. Very good, Rohini Lokre madam. आणि सर्व गुरूंचे अभिनंदन आमच्या IWC तर्फे. नमस्कार. Over to Ashwini. हा, आता सुषमाजी आगरकर. हो. सुषमा दीदी आहेत ना? Yes. सुषमा दीदी आहेत ना? हो, मी जॉईन केलंय रोहिणी. येस ओके. सुषमा दीदी ह्या ठाणे जिल्ह्यामधल्या सर्व आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स, व्हॉलेंटियर्स आणि फॉलोअर्स सगळ्यांच्या दीदी आहेत, कारण त्या ठाणे जिल्ह्यातल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पहिल्या टीचर आहेत, फर्स्ट टीचर. आज 26 वर्ष झाले आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर म्हणून त्या कार्यरत आहेत. आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये बेसिक कोर्स, त्याच्यानंतर त्याच्या पुढील ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स, येस कोर्स, युथ एम्पॉवरमेंट सेमिनार, आर्ट एक्सेल कोर्स, त्यानंतर सहज समाधी त्याचे कोर्स, असे विविध कोर्सेसच्या त्या टीचर आता आहेत. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 200 पेक्षा जास्त टीचर्स त्यांनी घडवलेले आहेत. आणि संपूर्ण भारतामध्ये आता विविध ठिकाणी जाऊन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरवर त्या ऍडव्हान्स कोर्सेस, ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्सेस त्या घेत असतात. म्हणजे ट्रॅव्हलिंग भरपूर करतात आणि मॉर्निंग टू नाईट त्यांचं अहोरात्र फक्त आर्ट ऑफ लिव्हिंग हेच कार्य सुरू आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या माझ्या गुरु आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त मला इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे माझ्या गुरूंचा या ठिकाणी सन्मान करायला मिळतो. यापेक्षा माझं भाग्य दुसरं अजिबात नाही असं मला वाटतं. मी खूप भाग्यवान आहे की सुषमा दीदींचा मला आज या ठिकाणी सन्मान करायला मिळते. मी आदरपूर्वक आपणास वंदन करते सुषमा दीदी. आणि या प्रसंगी आपण काही 2 शब्द बोलून आम्हा सर्व इनरव्हील क्लबच्या आमच्या सगळ्या मैत्रिणींना आशीर्वाद कर काही 2 शब्द बोलावेत अशी आपणास विनंती करते. त्याशिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगची पण आपण थोडीफार माहिती द्यावी अशी मी आपणास विनंती करते. सुषमा दीदी. आता हे हॅलो. हा सुषमा दीदींना दाखवा ना पुन्हा. आता हे कर आणि आपलं रेग्युलर वॉल दाखव ना, आपली रेग्युलर स्क्रीन. येस, रेग्युलर स्क्रीन. सुषमा दीदींनी बोलावं म्हणजे ते आम्ही त्यांना स्पॉट करेन. येस बोल. सुरू करा दीदी आपण. थँक्यू सो मच रोहिणी. रोहिणी मॅडमनी माझी ओळख करून दिली. जय गुरुदेव. रोहिणी मॅडमच्या ओळखीमध्ये काही गोष्टी राहून ऐकायला येत आहे बरोबर? हो येत आहे. ऑडिबल? येस ऑडिबल. येस थँक्यू. रोहिणी मॅडमची ओळख करून देताना बऱ्याच गोष्टी राहून गेल्या, ते पण सुरुवातीला सांगते आणि मग थोडस बोलते. सगळ्यात स्पेशली मला, कारण त्यांनी सांगितलं बरेचसे, तर मी भाग्यवान समजते की बऱ्याचशा टीचर्सना शिकवायची संधी मला मिळाली. जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे खूप चांगले शिक्षक आणि कार्यकर्ते आहेत, त्यांना शिकवायची संधी किंवा भाग्य हे मला मिळालं. त्यातली एक आहे आय एम प्राऊड ऑल माय स्टुडंट्स. आणि रोहिणी मॅडमचं बद्दल विशेष कौतुक असं आहे की त्यांनी, तुम्ही जर बघितलं, आवाज गेला. KDMC ऑफिसर असल्यामुळे अतिशय प्रॉपर चॅनेल थ्रू सगळ्यांना व्यवस्थित, ज्यांना ज्यांना गरजू लोक होते,
डेली वेज अर्नर्स होते त्यांच्यापर्यंत ते व्यवस्थित पोहोचवू शकले. त्यासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. कुठल्याही वेळेला फोन यायचे, पहाटे पहाटे सकाळीच कधी ते ट्रक मधून डिलिव्हरी यायची किट्सची, कधी काही वेळ वगैरे सांगता येत नव्हतं, पण काही घाबरली नाही. त्या ठिकाणी फिरून सगळ्यांशी बोलून सगळ्या स्वतः काम करतच होती. त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी, ऑफिस मधले सहकारी, आर्ट ऑफ लिव्हिंग मधले पण काही कार्यकर्ते, त्यांनी पण त्यांना सपोर्ट केलं. त्यामुळे पण त्यांचा स्वतःचा उत्साह हा कौतुक करण्यासारखा आहे. आणि ही जी एवढी मोठी एनर्जी लेवल ते मेंटेन करू शकतात, वेगवेगळ्या संस्थांशी ती जोडलेली आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. सगळ्यांना तेवढाच ती वेळ पण देऊ शकते आणि सगळ्या ठिकाणी ती पार्टिसिपेट करते, कॉन्ट्रीब्युट करते, याचं विशेष कौतुक आहे. तर वेगवेगळ्या संस्थांची नावं मला सगळी सांगता येणार नाही, पण आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, केडीएमसी मध्ये ऑफिसर, चांगली जबाबदारीची पोस्ट आहे. त्याचबरोबर आता आपण इनर व्हील क्लब बरोबर आहोत आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांबरोबर ती असोसिएटेड आहे. आणि तिथे अतिशय उत्साहाने, आनंदाने काही ना काही दान सगळ्यामध्ये सहभागी होऊन ती करत असते. हे मला खूप विशेष वाटतं. तर आता या त्यांच्या चांगल्या एनर्जी लेवल आणि उत्साहाच्या लेवल बद्दल रहस्य जे आहे ते आहे म्हणजे आमची रोजची प्रॅक्टिस. आम्ही सगळेजण आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर्स म्हणून तुम्ही आमचा सगळ्यांचा उल्लेख केलात, तर आम्हाला जे जे काही क्वालिफिकेशन मिळालं असेल, सर्टिफिकेट मिळालं असेल, पोझिशन, पद, सगळं जे काही आहे ते एका ठिकाणी, आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मधून जे मिळालं त्याची कंपॅरिझन आणि किंमत ही कशाही बरोबर होऊ शकत नाही. कारण कायमचा असा एक मनामध्ये राहणारा एक आनंद, उत्साहाचा झरा आपण म्हणू शकतो, तो आम्हाला या प्रॅक्टिस मधून मिळतो. आणि म्हणूनच आम्ही सगळेजण गुरुजींच्या प्रेरणेने, तर आता त्यांनी आमचं सगळ्यांचं तुम्ही नाव घेतलं, सत्कार केला, कौतुक केलं, पण या सगळ्यांच्या मागे जे आहे ते पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, त्यांच्या प्रेरणेने आम्ही हे सगळे कार्यकर्ते, सगळे शिक्षक काम करत असतो. तर त्यांनी शिकवलेली जी मॅजिकल संजीवनी अशी सुदर्शन क्रिया आहे, ते अतिशय पॉवरफुल ब्रीदिंग टेक्निक आहे की जे WHO ने पण रेकमेंड केलेलं आहे ॲज अ बेस्ट प्रिव्हेंटिव्ह अँड क्युरेटिव्ह टेक्निक. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळेजण व्हॅल्यू करायला लागले अचानक इम्युनिटी पॉवर बद्दल, पण आपण सगळेच पहिल्यापासून जाणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, इजंट इट? तर त्यासाठी काही थोड्याची वाट बघू नका, त्या आधीच आपल्याला शिकायला पाहिजे योगासन, प्राणायाम, सुदर्शन क्रिया हे पॉवरफुल टेक्निक, ध्यान करण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी ध्यान पद्धती शिकून घेणं. कारण हे ट्रेन व्यक्तीकडून शिकून मग आपण प्रॅक्टिस केलं तर त्याचे फायदे अनंत आहेत. हे आपल्याला सांगायला नको, कारण आपल्या भारत देशाचीच ही देण आहे पूर्ण दुनियेसाठी. योग, प्राणायाम, ध्यान हे आपल्या इथूनच गेलेलं आहे. आणि आपल्या इथे तुम्ही जर आत्ताच्या परिस्थितीत ऑब्झर्व केलं असेल की इतकं भयंकर कचरा, घाण आणि दारिद्र्य सुद्धा आपण काही ठिकाणी म्हणू शकतो, इतकं काही भयंकर असून हायजीन वगैरे आपण इतकं काही ग्रेट कुठेही मेंटेन करू शकलो नाही, डिसिप्लिन नाही, हे जे जे काही कमी म्हणून आपल्या भारत देशामध्ये आतापर्यंत दिसून आलं. पण त्यातला एक बेस्ट पार्ट होता आपली इम्युनिटी पॉवर, सगळ्यात बेस्ट हे सिद्ध झालं. पूर्ण जगामध्ये भारत देशातल्या लोकांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे. त्याचं कारण आपल्या इथे कित्येक वर्षापासून होत असलेल्या या ऋषीमुनींच्या साधना, त्यांचे आशीर्वाद, गुरु परंपरा आणि आत्ताच जे विशेष करून योग साधनेमध्ये बरेच लोक आता इन्व्हॉल्ड आहेत, त्या सगळ्यामुळे ही इम्युनिटी चांगली आहे, मनाची स्थिती चांगली. आमचे गुरुदेव आमचे 155 देशांहून जास्त ठिकाणी सेंटर्स असल्यामुळे आणि गुरुदेव पूज्य श्री श्री रविशंकरजी यांना जगभरातल्या बऱ्याच संस्थांकडून आमंत्रण येतं. कारण इंटरनॅशनल असोसिएशन ज्या इंटरनॅशनल पीस आणि हार्मनीसाठी काम करतात त्याचे ते चीफ कमिटी मेंबर आणि ऍडवायझर आहेत. तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना असं विचित्र काही प्रश्न विचारले जातात की गुरुजी, भारत देशामध्ये अशी स्थिती आहे, तुम्ही एवढं सगळं सांगता पण ते तरी पण असं का आहे, गरिबी का आहे? सगळ्या ठिकाणी अतिशय अभिमानाने आणि आनंदाने गुरुदेव सांगतात
की जर माणुसकी काय आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या हिंदुस्थान भारत देशातील छोट्या गावात येऊन राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की माणुसकी काय चीज असते, ह्युमन व्हॅल्यूज काय आहेत. हे याचा अनुभव घ्यायचा असेल तर जरूर जरूर भारत देशातल्या छोट्या गावात येऊन राहा, कारण आपल्याकडे ह्याची समृद्धी आहे, आजही आहे. आपण बघितलंय आता लॉकडाऊन झाला पण याच्या आधी सुद्धा प्रत्येक सण किती उत्साहाने साजरा केला जातो आपल्या इथे. जितक्या उत्साहाने मोठमोठ्या सोसायटीज मध्ये, मोठमोठ्या घरांमध्ये आणि बंगल्यांमध्ये, तितक्याच उत्साहाने धारावीमध्ये पण आणि सगळ्या स्लम एरियाज मध्ये सुद्धा. आणि हेच वैशिष्ट्य आहे की आपल्या इथल्या सगळ्या प्रॅक्टिसेसमुळे आपल्या सगळ्यांची मनस्थिती अतिशय चांगली आहे. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगेन जरूर, कारण आता या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये जर तुम्ही कदाचित ऐकलं असेल, त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण जगभरात 8 लाख लोकांनी आत्महत्या केल्या. काही बऱ्याच वर्षांपूर्वी आमचे गुरुदेव पूज्य श्री रविशंकरजी नॉर्वेमध्ये एका कॉन्फरन्स साठी गेले होते आणि दॅट टाइम नॉर्वे वॉज द नंबर 1 डेव्हलप्ड कंट्री. आणि तिथे असंच काही क्वेश्चन आन्सर्स वगैरे चालू असताना काही जणांनी गुरुजींना प्रश्न विचारला की तुम्ही एवढे संत आणि सगळे महान लोक तिथे असताना, भारत देशामध्ये असताना सुद्धा भारत देशातले लोक इतके दरिद्री का आहेत, गरीब का आहेत, त्यांना काही स्वच्छता वगैरे माहिती नाही. तर गुरुदेवांनी त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न हा विचारला की टेल मी हाऊ मेनी नंबर ऑफ मेंटल हॉस्पिटल्स इन नॉर्वे. That time Norway was number 1 developed country in the whole world and number of mental hospitals was highest in Norway that time. Not only that, नॉर्वे मध्ये जर एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं झालं मेंटल हॉस्पिटलला तर they would have been kept in waiting list. That was the situation. तर हे आपले गुरुदेव अतिशय अभिमानाने सगळ्यांना सांगतायत, तर ते आपल्याला सुद्धा माहिती असायला पाहिजे, आपणही त्याला व्हॅल्यू करायला पाहिजे की आजही आपल्या इथे एवढ्या मेंटल हॉस्पिटलची गरज नाही. कोणालाही ऍडमिट करायचं असेल तर लगेच ऍडमिशन मिळते. आजकाल थोडंसं डिस्टर्ब आहे किंवा टीनएजर्स मध्ये थोडंसं वातावरण हे झालंय लॉकडाऊनमुळे, तर परिस्थिती अजून थोडी वेगळी आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते की आपल्या इथले यूथ, सगळे युवक हे अतिशय टॅलेंटेड आहे, त्यांच्यामध्ये उत्साह भरपूर आहे. आणि सगळ्या ठिकाणी थोडक्यात सांगायचं तर आता सुद्धा तुम्ही बघा गुरुजी सगळ्यांना सांगतात की आपलं जे भौगोलिक आपलं जे क्षेत्रफळ आहे देशाचं हे अमेरिकेच्या 1/3 आहे. पॉप्युलेशन अमेरिकेच्या कितीतरी पट आहे. आणि आता सुद्धा आपल्या इथला जो नंबर आहे कोरोनाचा हा पर्सेंटेज वाईज अतिशय कमी आहे. नीट स्टॅटिस्टिक्स स्टडी करा तर तुमच्यापणे लक्षात येईल. तर हेच आपल्याला लक्षात ठेवायला हवं की आपल्या इथे जे शिकवलं जातं ते किती मूल्यवान आहे. गुरु परंपरेकडून हे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. आणि आपली भारताची संस्कृतीच असं सांगते की ज्यांना आई वडील नाहीत ते अनाथ व्यक्ती नाही, ज्यांना गुरु नाही त्यांना अनाथ म्हटलं जातं. गुरु के बिना ज्ञान नाही, गुरु के बिना गती नाही, आपल्या इथेच सांगितलेलं आहे. त्यामुळे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की मला सद्गुरूंचं सानिध्य मिळालं. आणि मी तुम्हालाही सगळ्यांना सांगते की मी अशी व्यक्ती अजिबात नव्हते की मला आयुष्यात गुरु पाहिजे, देवाला मानणारी नव्हते, टोटली नास्तिक, कोणालाच मानणारी नव्हते खरं तर. आणि मला कसं हे कळत गेलं, कारण पूज्य गुरुदेव यांची जी सगळी टीचिंग आहे, सगळी शिकवण आहे ती अतिशय सायंटिफिक आहे, अतिशय प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तर गुरु म्हणजेच काय की आपल्या जीवनात प्रकाश देणारे. आणि एक्झॅक्टली सद्गुरूंची जी सगळी लक्षणं सांगितली जातात, 5 लक्षणं म्हणजे सुख आविर्भाव, दुःख किंवा समस्यांचा क्षय होतो, समृद्धीचा अनुभव, 14 लक्षण आहे ज्ञान रक्षा, युअर नॉलेज इज प्रिझर्व्ड. आणि 5वं लक्षण आहे ऑल युअर हिडन क्वालिटीज आर डेव्हलप. या 5ही लक्षणांचा अनुभव मला अनेकदा येतच गेला त्यांच्याबरोबर जेव्हापासून मी जोडली गेले. त्यामुळे मी कधी त्यांची भक्त झाले हे मलाही कळलं नाही. पण आज मी अभिमानाने सांगू शकते की मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. आता पण आम्ही सेवा आणि साधना यामध्ये इतके कनेक्टेड आहोत
सगळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर्स इतक्या प्रमाणात आहेत की तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार. आम्हाला कशाचाच पत्ता लागत नाही. लॉकडाऊनचा कितवा टप्पा संपला तेही कळत नाही. जरा सुद्धा बोर झालेला नाही. इतक्या सुंदर प्रकारे हे गुरुदेवांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी दिलेली साधना, त्यांचा हा मार्ग आम्हाला आनंदी ठेवतो कुठल्याही परिस्थितीत. आपल्यामध्ये स्वतःमध्ये दृढता, आत्मशक्ती, आत्मनिर्भरता इतक्या चांगल्या प्रकारे येते. असं हे नॉलेज गुरुदेवांनी सगळ्या जगासाठी उपलब्ध केलंय. आपण सगळ्यांनी पण ते जरूर द्यावं अशी सगळ्यांना विनंती. धन्यवाद आणि ग्रॅटिट्यूड. सगळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे की तुम्ही या प्रोग्राम मध्ये सहभागी झालात आणि सगळ्यांना इथे सहभागी करून सगळ्यांचा सन्मान केलात. थँक्यू सो मच. रोहिणी, थँक्यू. स्पेशल थँक्स टू रोहिणी मॅडम. जय गुरुदेव मॅडम. गुरुपौर्णिमेनिमित्त जय गुरुदेव. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात. आम्हाला खूप छान आम्हाला तुम्ही समजवलं कसं आर्ट ऑफ लिव्हिंग सगळ्यांनी करायला हवंय. मी आताच केलं. आता तुम्हीच होतात टीचर मला, त्यामुळे खूप छान वाटलं. सगळ्यांनी करावं ही इच्छा. ओव्हर टू रोहिणी. जरूर जरूर. नमस्कार. जय गुरुदेव. अरे रोहिणी, रोहिणी मॅम. येस, हा बोला. पुढच्या आपल्या स्पीकर्सना वेलकम करा. रोहिणी, हा मला येत नाही ऐकायला. पुढचे स्पीकर आपल्या सुलभा मॅडम, सुलभा खांजोले मॅडम बोलणार आहेत ना? हो हो बोलणार. हा, त्यांना वेलकम. सुलभा मॅडम. हा हा बोला आपण. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नर्वीलचं खूप खूप धन्यवाद आम्हा सगळ्यांचा सत्कार केल्याबद्दल. आमच्या सिनियर टीचर सर्व काही बोललेले आहेत. तर अजून काही सांगायचं आहे नाही. सगळ्यांनी हा कोर्स करावा आणि आपणही खूप इनरव्हील पण खूप भरपूर सेवा करता आहेत. सो यू आर ऑल्सो पार्ट ऑफ NGO, हो की नाही? तर आपण मिळून आणखीन काही करू शकतो. ही फक्त विनंती की सगळ्यांनी कोर्स करावा आणि या कार्यात, या सेवाच्या याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. जय गुरुदेव. अजून कोण बोलायची इच्छा आहे? अजून कोणाला बोलायचं आहे? अरुणाजी. अरुणाजी, ओके. हा ठीक आहे. मग मानसी. हॅलो. हा मानसी. येस. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व गुरूंना माझा मनपूर्वक नमस्कार. मी क्लबची सेक्रेटरी मानसी वैद्य. आत्ताच लॉकडाऊन मध्ये 18 जुलै ते 31 जुलै मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला. पहिल्यांदा हा कोर्स ऑनलाईन करायचा म्हटल्यावर थोडी धाकधूक होती की शिकवलेलं आपल्याला नीट समजेल की नाही किंवा नीट आपण करू शकू की नाही. परंतु सुलभा मॅडम, उषा मॅडम आणि रोहिणी यांनी इतकं सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकवलं की आमची पहिल्याच दिवशी भीती निघून गेली आणि व्यवस्थित आम्हाला ते हळूहळू जमायला लागलं. त्यामुळे या तिघींचे खूप मनापासून मी धन्यवाद देते. आणि हा कोर्स करायला लागल्यापासून उज्जयी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया हे केल्यापासून एकदम रिलॅक्सेशन आलं, एकदम एन्थुसियास्टिक वाटायला लागलं. आणि पर्टिक्युलरली सुदर्शन क्रिया केल्यानंतर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड टुवर्ड्स लाईफ हा पण माझा
पॉझिटिव्ह व्हायला लागलाय ऍटिट्यूड, आणि खूप चेंजेस माझ्यात जाणवायला लागलेले आहेत. तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या मैत्रिणींनी हा कोर्स नक्की करावा, सगळ्यांना नक्कीच ह्याचा फायदा होईल. तर परत एकदा मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सगळ्या गुरूंचं मनापासून अभिनंदन करते. आणि टुडेज अटेंडन्स टोटल 41 मेंबर्स, आपले क्लब मेंबर 17 आणि गुरु 24. ओव्हर टू रोहिणी फॉर वोट ऑफ थँक्स. हा, लीनाला बोलायचंय. लीना, हा हा हो. IWC मेंबर लीना. नमस्कार. जीवनाच्या या पायवाटेवर क्षणाक्षणाला आपल्याला कोणी ना कोणतरी काहीतरी शिकवून जातच. आलेला प्रत्येक क्षण सुद्धा आपल्याला शिकवतो, पण तरीही आपल्याला भक्कम असा गुरु पाहिजेच असतो. गुरुमाऊली जिच्याशी आपण आपल्या मन मोकळे उघडपणे बोलू शकतो. 2006 मध्ये मी बेसिक कोर्स केला होता आर्ट ऑफ लिव्हिंगचा, पण आता सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला रोहिणीताईंनी यांनी प्रोत्साहन दिलं की तू बेसिक कोर्स कर, आणि मी खरोखर बेसिक कोर्स केला आणि लगेच कंटिन्यू मी ऍडव्हान्स कोर्स देखील केला. आणि या ऍडव्हान्स आणि बेसिक कोर्सला मी अशी भाग्यवान आहे की मला सुषमा दीदी, उषाताई आणि रोहिणी यांसारखे उत्तम गुरु लाभले. आणि जेव्हा सुदर्शन क्रिया ही जेव्हा गुरुजींच्या व्हॉइस मध्ये आपण करतो, अक्षरशः अंगावरती रोमांच येतात. म्हणजे मी काही म्हणजे सांगू शकत नाही त्या फिलिंग्स, इतक्या सुंदर अप्रतिम फिलिंग्स असतात. आणि या कोर्स केल्यामुळे खरोखर खूप फायदा होतोय. दररोजच्या जीवनात, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेवढे आपले काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काही टेन्शन्स असतात, ते सर्व नष्ट होतात. म्हणजे मला तसं आता आमचं स्कूल जसं स्टार्ट झालंय ऑनलाईन, त्याच्यातही मला कधी कधी असं प्रॉब्लेम्स येतात, पण जेव्हा मी साधना करते तेव्हा ते प्रॉब्लेम्स निघून जातात. आणि खरोखर या दोन्ही गोष्टींनी उज्जैनी श्वास, भस्त्रिका आणि सुदर्शन क्रिया या तिन्हींचाही मला खूप लाभ झालाय. त्यामुळे मी सुषमा दीदी, उषाताई आणि रोहिणी त्यांचे खूप आभारी आहे. या सर्व गुरूंना माझे वंदन. धन्यवाद. धन्यवाद लीना. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की मी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर झाल्यानंतर आपल्या इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट मधल्या 7 मैत्रिणींनी हा कोर्स केलेला आहे आणि त्यांना सगळ्यांना चांगलाच एक्सपिरियन्स आला. प्रत्येकाने त्यांचे एक्सपिरियन्स आता या ठिकाणी सांगितलेले आहेत. लीना, अश्विनी, मानसी, अनुसुया मॅडम, अंजना पराशर मॅडम, वनिता क्षीरसागर मॅडम, नयना मॅडम यांनी सगळ्यांनी हा कोर्स केलेला आहे आणि सगळ्यांचे एक्सपिरियन्स चांगले. आपल्या बाकीच्या मैत्रिणी देखील करतील. पण आजच्या निमित्ताने या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या डोंबिवली मधल्या सगळ्या गुरूंची आपणा सगळ्यांना ओळख पण झाली. इनरव्हील क्लबची त्यांना ओळख झाली. इनरव्हील क्लब काय काम करतं हेही त्यांना, हे इंटरनॅशनल लेवलचा क्लब आहे हेही त्यांनाही कळलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण आमंत्रित केल्याप्रमाणे हे सर्व गुरु, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डोंबिवलीचे सर्व टीचर्स या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचं इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे मी मनपूर्वक आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमासाठी ठाण्याच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पहिल्या टीचर ज्या आहेत सुषमाजी आगरकर, या त्यांच्या व्यस्त कार्य ह्याच्यातून त्यांचा ऍक्च्युअली ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स सुरू आहे, त्यातून त्या वेळ काढून आपल्या ह्या कोर्समध्ये म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आल्या. सुषमाजींचे विशेष आभार. आपल्या सर्व मैत्रिणी, इनरव्हील क्लबच्या सर्व मैत्रिणींचे आभार की या कार्यक्रमाला तुम्ही सर्व उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि या सर्व कार्यक्रमासाठी गेले 3-4 दिवस अश्विनी, मानसी, आमचा गुरुपौर्णिमा त्याचा पूर्ण ग्रुप काम करतो आहे. विशेष आभार पूनम बोबडे की जिने हे सगळं सर्टिफिकेट तयार करणे, यांचं सगळ्यांचं संकलन करणे, त्याची PPT तयार करणे, हे सर्व काम तिने रात्री सुद्धा ती 12-1 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो, हे सर्व काम करत होतो. तर पूनमचे विशेष आभार. अंजूने खूप छान स्तवन या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर सादर केलं. अंजली खिस्ती यांचे आभार. आणि सर्व मैत्रिणी ज्यांनी सर्व गुरूंच्या कार्याबद्दलचं वाचन केलं त्या सर्वांचे आभार.
मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि त्यात माझं म्हणजे मनापासून माझ्या गुरूंना त्रिवार वंदन. रविशंकर यांना जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. रोहिणी तुझ्या बोल नैना बोल. हा तुझ्यामुळे आम्ही हा कोर्स केला. मला आज सोनाली मॅडमची पण खूप आठवण येते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. सागर दादांनी छान मार्गदर्शन केलं होतं आणि खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ओके. आता सगळ्यांनी आपापल्या घरी चहा पान करायचे आहे. आणि इनरव्हील तर्फे पितोय असं समजायचंय. व्हर्च्युअल टी आणि व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअल येस, एव्हरीथिंग इज व्हर्च्युअल. खरा टी खरा प्यायचा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अश्विनी नॅशनल अँथम. जय गुरुदेव. नॅशनल अँथम. नॅशनल अँथम म्हणूया. नॅशनल अँथम. थोडासा स्क्वीज करायचा आहे. त्याला कंट्रोल सेट बघ. नाही असं डायरेक्ट नाही वळणार. मी मागे जाते. सुरू करूया. जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलति तरंग. शुभ जागे तव शुभ आशीष मागे. गाये जय गाथा. भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे. भारत माता की जय. जय. भारत माता की जय. भारत माता की जय.